हॅलो मंडळी, नमस्कार. मला बऱ्याच लोकांचे मेसेजेस आले की तू स्वित्झर्लंड, व्हिएतनाम, कन्याकुमारी, रामेश्वरम अशा दूरदूरच्या ठिकाणांचे व्हिडिओ टाकत असतो. जरा आपल्या पुण्या किंवा मुंबई जवळच्या ठिकाणांचे व्हिडिओ टाकत जा की. याचसाठी मी घेऊन आलोय जवळपास आणि एकदम खास या सिरीजचा वीकेंड स्पेशल एपिसोड 2, लोणावळा. आजच्या व्हिडिओमध्ये मी प्लेसेस टू विजिट इन लोणावळा आणि 360 डिग्री साऊथ हा कम्फर्टेबल स्टे कव्हर करणार आहे. याच सोबत शेवटी प्रो टिप्स पण आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लोणावळा हे सह्याद्री पर्वतरांगांमधील एक फेमस हिल स्टेशन आहे. हिरवेगार व्हॅलीज, माउंटेन्स, वॉटरफॉल्स, डॅम्स आणि जगात भारी चिक्कीसाठी तर हे वर्ल्ड फेमस आहे. चला तर बघूया इथे कसं पोहोचायचं. पहिलं, बाय रोड. पुण्याहून लोणावळा हे 63 किलोमीटर अंतरावर आहे. 1.5 ते 2 तासात तुम्ही इथे पोहोचता. मुंबई पुणे एक्सप्रेसवेने गेले तर लवकर पोहोचाल. आणि तेच मुंबईवरून हे 83 किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे तुम्हाला 2 ते 2.5 तास लागतील. पण मुंबई पुणे एक्सप्रेसवेने तुम्ही लवकर पोहोचाल. दुसरं, बाय ट्रेन. लोणावळ्याला स्वतःचं रेल्वे स्टेशन आहे, त्यामुळे इथे सगळ्या लोकल्स आणि बऱ्याच एक्सप्रेस ट्रेन्स थांबतात, त्यामुळे हा पण एक चांगला ऑप्शन आहे. आता एक टिप, तुम्ही बाय रोडच प्रेफर करा, कारण लोणावळ्याचा रोड हा फार सिनिक रोड आहे, त्यामुळे लॉंग ड्राईव्हला तुम्हाला फार मज्जा येईल. आणि बाकीचे अट्रॅक्शन्स एक्सप्लोर करायला पण रोडनेच जावं लागतं, त्यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल होईल. आता इथले मेन अट्रॅक्शन्स बघूया. पहिलं, भुशी डॅम. या डॅमची स्पेशालिटी म्हणजे पावसाळ्यात या धरणातलं पाणी या पायऱ्यांवरून वाहतं, त्यामुळे लोक इथे स्टेप्सवर बसून या वॉटरफॉलचा एक्सपिरियन्स घ्यायला इथे येतात. दुसरं, टायगर्स पॉइंट अँड लायन्स पॉइंट. इथे जाताना घाट लागतो, पण वरून हिरव्यागार व्हॅलीचा काय भन्नाट व्ह्यू दिसतो म्हणून सांगू, एकदम जबरदस्त. हे दोन्ही पॉइंट्स एकमेकांच्या जवळजवळ आहेत. लायन्स पॉइंट तर सनसेट बघायला पण फेमस आहे. तिसरं, कार्ला केव्स. पुण्याहून लोणावळ्याला जाताना या केव्स तुम्हाला ऑन द वे लागतात. इथे तुम्हाला मोठा हॉल, खांबांची रांग आणि बौद्ध स्तूप हे दिसेल. इथे एकविरा देवीचं मंदिर पण आहे. थोड्या पायऱ्यावर चढून जावं लागतं, पण वरून खूप छान व्ह्यू पण दिसतं. चौथं, भाज्या केव्स. या केव्स पण कार्ला केव्स सारख्याच आहेत, पण फक्त थोड्या छोट्या आहेत. इथे पण तुम्हाला भरपूर स्टोन कार्विंग्स दिसतील. इथे तर पावसाळ्यात एक छोटा वॉटरफॉल पण असतो. या व्यतिरिक्त तुमच्या वेळेनुसार तुम्ही लोहगड फोर्ट, विसापूर फोर्ट, पवना लेक, वालवण डॅम, तुंगरली लेक, ड्यूक्स नोज, पुणे वॉटरफॉल आणि डेलाज ॲडव्हेंचर हे स्पॉट्स कव्हर करू शकता. आता कुठे राहायचं याबद्दल बोलूया. तुम्ही जर प्लेसेस टू विजिट इन लोणावळा अँड खंडाळा असं सर्च केलं तर तुम्हाला भरपूर रिसॉर्ट्स, हॉटेल्स आणि होमस्टे ऑप्शन्स दिसतील. तुम्ही तुमच्या बजेटनुसार हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आम्हाला थोडं निसर्गाच्या सानिध्यात आणि हटके होमस्टे हवा होता, म्हणून आम्ही 360 डिग्री साऊथ खंडाळा या बुटीक होमस्टेमध्ये राहिलो होतो. आता इथले हायलाइट्स म्हणजे माउंटेन्सचा ऑलमोस्ट 360 डिग्री व्ह्यू मिळतो. इन्फिनिटी पूल विथ फ्लोटिंग ब्रेकफास्ट फॅसिलिटी, स्पा अवेलेबल, प्लेइंग झोन आणि गेम झोन इज ऑल्सो अवेलेबल, प्रायव्हेट कॉटेज रूम विथ एक्सलंट व्ह्यूज आणि पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस फ्रॉम अवर रूम. हे इथले जबरदस्त पर्क्स आहेत. रिलॅक्स करायला आणि मनमोहक व्ह्यूज एन्जॉय करत चिल करायला हा एकदम बेस्ट स्टे आहे. आता बघूया प्लॅनिंग. डे 1ला तुम्ही भुशी डॅम, टायगर्स पॉइंट, लायन्स पॉइंट हे कव्हर करा आणि हॉटेलला चेक इन करा. मस्त रिलॅक्स करा, चिल करा, मूवी बघा, एन्जॉय करा, नंतर मस्तपैकी फोटोज काढा, नंतर गेम झोनमध्ये खेळा आणि नंतर डिनर करून रेस्ट करा. आणि डे 2ला मस्तपैकी फ्लोटिंग ब्रेकफास्ट एन्जॉय करून चेकआउट करा आणि जाताना भाज्या केव्ज आणि कार्ला केव्ज बघून रिटर्न. तुम्ही जर लोहगड, विसापूर आणि इतर ठिकाण पण प्लॅन करत असाल तर इथे अजून एक दिवस स्टे कन्सिडर करू शकता. किंवा पवना लेक कॅम्पिंग हा पण एक बेस्ट ऑप्शन आहे. त्या रिलेटेड मी एक व्हिडिओ घेऊन येणारच आहे. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. आता बघूया काय खायचं. इथे भुशी डॅमला, टायगर पॉइंटला किंवा लोणावळ्यात बऱ्याच ठिकाणी तुम्हाला स्टॉल्स दिसतील. तिथे तुम्हाला भाजलेले कणस, मॅगी आणि गरम गरम भजी मिळतात. या थंडगार वातावरणात हे खायला फारच मजा येते. आणि 360 डिग्री साऊथ या इथे एक इंडोर रेस्टॉरंट पण आहे. त्यात तुम्हाला भरपूर मील ऑप्शन्स बघायला मिळतील. इथलं तुम्ही चीज बॉल्स आणि पावभाजी तर नक्की ट्राय करा, फारच मस्त आहे. या व्यतिरिक्त लोणावळ्यात तुम्हाला फार चिक्कीचे दुकानं दिसतील. तिथे वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या चिक्क्या अवेलेबल आहेत. आम्हाला इथली चॉकलेट चिक्की आवडली होती. तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार ट्राय करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे बजेट.
पहिलं, पेट्रोल 1200 रुपये पुणे किंवा मुंबईवरून येऊन जाऊन. दुसरं, फूड ब्रेकफास्ट, लंच, डिनर आणि स्नॅक्स हे सगळं कन्सिडर करून 1200 ते 1500 रुपये पर डे पर पर्सन. तिसरं, स्टे 1500 रुपये पर पर्सन पासून इथे छान स्टेज अवेलेबल आहेत. पण 360 डिग्री साऊथचं 7500 प्लस टॅक्सेस पर डे असं आहे. टोटल 5700 ते 11700 पर डे. आता काय राहिलं प्रो टिप्स. पहिली, बेस्ट टाइम टू विजिट. पावसाळा म्हणजे जून टू सप्टेंबर हा बेस्ट टाइम टू विजिट आहे. या वेळेत तुम्हाला वॉटरफॉल्स आणि हिरवेगार माउंटेन्स दिसतील. पण जर तुम्हाला पावसाळा आवडत नसेल तर हिवाळा म्हणजे नोव्हेंबर टू फेब्रुवारी या वेळेत तुम्हाला थंडगार वातावरण जे साईट सीइंगसाठी साजेसं असतं. दुसरी, रेनकोट किंवा छत्री कॅरी करा. आपल्याला पावसाळ्यात जायला फार मजा येते, पण थोडी स्वतःची काळजी पण घ्यायला पाहिजे ना, कारण सरसलामत तो पगडी पचास. तिसरी, कारची फ्युएल टँक फुल करून फिरा, कारण इथे तुम्हाला टायगर्स पॉईंट किंवा लायन्स पॉईंटला जाताना धुकं जर लागलं तर ट्रॅफिक लागू शकतं. त्यामुळे सफिशियंट फ्युएल असलेलं बरं. चौथी, हे फोन कव्हर्स कॅरी करा, म्हणजे तुमचा फोन पण सुरक्षित राहील आणि मस्तपैकी फोटोज आणि व्हिडिओज काढता येतील. या व्यतिरिक्त तुम्हाला काही मिस झालं असं वाटत असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. आणि चला पटापट हा व्हिडिओ मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि लोणावळ्याचा प्लॅन बनवा. ओके, मग भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत बघत राहा जवळपास आणि एकदम खास ऑन कार्तिक नोस. बाय.